आलो बघा पंढरपूरनं थांबलो इथं सावलीला उन्हानं कस तर व्हायला लागले. अहो काय माझं तोलच चाललंय ते नुसतं येडून व्हायला लागलं उन्हानं नाही बरं का, पण कशानं व्हायला लागले काय कळ नाही. काय एवढं काय नाजूक आहे बी उन्हानं व्हायला. उन्हात फिरल्यावर हीच असतंय हो. उन्हाचं नाजूक म्हणायचं नाही. ऊन काय साधा आहे काय. भर उन्हाळ्या रटात आम्ही 2 वाजता घर सोडले. आता 4 वाजत आले ते चाललोय घरला. ऊन काय थोडं आहे काय. तिसंगी पाठीवर आहे मित्रांनो. आता तर हे सरळ रोड धरून शिना बघा, हे जाते तिसंगी गावात जाते. तिसंगी गावात कच्चा रोड आहे आपल्या खिलारवाडीला जायला. त्या कच्च्या रोडनं अजून खिलारवाडीला जायचं. टाकली पार्सल ही. थांबलो जरा घटीकभर पंढरपुरात. थांबलो म्हणजे काय, पाण्याची एक बाटली घेतली आणि ती मस्तानी पिलं ह्यानी एक आणि मी एक. नाही तू पिली नाही ना. मी पिली घे मस्तानी. हाफ घेतले होते बरं का. हाफ घेतले होते 40 रुपयाच्या है ना. 40 रुपयाच्या घेतले तर खाल्ल्यासारखं बोला की जरा नीट येऊन. खाल्ल्यागत काय, पाणी पिऊन पोट फुगायला लागलं. उन्हाने एकतर कसतर व्हायला लागले. लय बेकार व्हायला लागले मित्रांनो. लय यायच होतं ही पार्सल टाकायला. दुसऱ्याला बोला येत नाही नुसतं. काय करता जो काय करता, किती वेळ लागतोय कळालं का आज. बघितलं डोळ्यानं किती वेळ लागतंय, काय लागतंय काय नाही. तर मित्रांनो आम्ही थांबलोय आता इथं मस्तानी खायला बघा या गाड्यावर. जरा थंड प्यावं म्हणलं, कारण लय उन्हात फिरून आलाय वैताग. आणि त्यात पार्सल जास्त असल्यामुळं बी लवकर घेतली नाही ते. 3 टप्प झालं पार्सल आमचं. कधी आलोय अजून घरी कोण नाही, नाही कोण जायचं परदेशी. आणि पाण्याच्या बाटल्यावर पाणी झाले आल्यापासून. मग आता म्हटलं ह्यांना पाणी जरा गार इथे दिसतंय, जरा काय तर पिऊया म्हणलं नुसतं गार म्हणून एवढं घेतलं. आईस्क्रीम आहे. असं कसलं काळं दिसतंय सगळं. चॉकलेट टाकलंय. काळा काय हे चमचे मग आपण ग्लास आहे तर हाफ घेतलंय व सरत नाही आपल्याला. हाफ घेतलंय सरत नाही. दादा तिकडे हसते तया. त्या दादांना वाटत असेल ही काय करायला लागली कोणाच. हाफ घेतलंय. हे बघा की असं दिसतंय काळं का आहे कुणा टव्यात कडन योगा असं लाल पण आहे. त्यांनी सांगितलंय तुला चॉकलेट आईस्क्रीम टाकले म्हणून. टेस्ट चांगली आहे ना. गार जरा उन्हाळ्यातच नाश्ता नाही करू वाटत हो. गार फक्त पाहिजे. कुणाला नाश्ता करायचे, कुणाला इच्छा नाश्ता करायची काय करायचं नाही. 10 पटीनं 100 पटीने गेले बाहेर. हाताची बोट लाल कशाने झाली. कशाने झाली कुकू लागला असं. होय. तर मित्रांनो चाललोय घरला. जाता म्हणलं काय तर थंड घ्यावं म्हणून हापच घेतलंय बरं का. कारण कसं होतंय पाणी पिऊनच पोट फुगलंय. आणि जरा नाश्ता पण झालाय आता. झालाय एकदम फुल पैकी. आपलं नाही बरं का मित्रांनो, त्यांचा झालाय नाश्ता. तर चला बघूया वाटणे अजून जाताना. आलो बघा पंढरपूरनं थांबलो इथं सावलीला उन्हानं कस तर व्हायला लागले. अहो काय माझं तोलच चाललंय ते नुसतं येडून व्हायला लागलं उन्हानं नाही बरं का, पण कशानं व्हायला लागले काय कळ नाही. काय एवढं काय नाजूक आहे बी उन्हानं व्हायला. उन्हात फिरल्यावर हीच असतंय हो. उन्हाचं नाजूक म्हणायचं नाही. ऊन काय साधा आहे काय. भर उन्हाळ्या रटात आम्ही 2 वाजता घर सोडले. आता 4 वाजत आले ते चाललोय घरला. ऊन काय थोडं आहे काय. तिसंगी पाठीवर आहे मित्रांनो. आता तर हे सरळ रोड धरून शिना बघा, हे जाते तिसंगी गावात जाते. तिसंगी गावात कच्चा रोड आहे आपल्या खिलारवाडीला जायला. त्या कच्च्या रोडनं अजून खिलारवाडीला जायचं. टाकली पार्सल ही. थांबलो जरा घटीकभर पंढरपुरात. थांबलो म्हणजे काय, पाण्याची एक बाटली घेतली आणि ती मस्तानी पिलं ह्यानी एक आणि मी एक. नाही तू पिली नाही ना. मी पिली घे मस्तानी. हाफ घेतले होते बरं का. हाफ घेतले होते 40 रुपयाच्या है ना. 40 रुपयाच्या घेतले तर खाल्ल्यासारखं बोला की जरा नीट येऊन. खाल्ल्यागत काय, पाणी पिऊन पोट फुगायला लागलं. उन्हाने एकतर कसतर व्हायला लागले. लय बेकार व्हायला लागले मित्रांनो.
वातावरण तर इकडलं एकदम भारी आहे बरं का. आपल्याकडे काय एवढं हिरवळ नाही, पण इकडं कसं काय एवढं हिरवळ आहे काय माहित नाही बाबा. वय एवढं हिरवळ कसं काय इकडं. इथं सोनक्याचा तलाव आहे पलीकडे. हा, सोनक्याचं मोठं तळ आहे मित्रावर, त्यामुळं इकडं सगळीकडं पाणी असल्यामुळं क्षेत्र सगळे हिरवं आहे. आता आपल्याकडे पाण्याचं लय झालंय व का 5-10 मिनिटं सुद्धा आपला होल चालू नाही, लगे गुळण्या हाणतोया, उचके देतोया, वाचा 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 मालकीने सारख्या. अक्षरशः उभं वाटत ना, चक्रा लगत व्हायला लागले, आतनं होंबाडे यायला लागले. ते काय होते काय काय हिचं काम नव्हतं बरं का. फक्त एकच काम होतं. 2-3 दिवस मी पार्सल टाकायला गेल्यावर 2-1:30 गेलो तर यायला 5-6 वाजायचे. मग एवढ्या वेळ तुम्ही काय करता. स्वतः डोळ्याने येऊन बघितलं की ज्यावेळेस पार्सल जास्त असते ती एका वेळेस ती 10-15 पार्सल घेत नाही. आणि आपलं कसं आहे, पार्सल आपल्याकडे ज्या वेळेस ज्यादा येते तेव्हाच आपण टाकायला जातोय. तसं नाही, एक दिवस आड करून आपण मित्रांनो टाकायचं. एक दिवस आड नाही, शनिवारी तेवढं आपण गेलो नाही, त्यामुळे पार्सल आपली जास्त झाली होती. तर आज नेमकी पार्सल जास्त झाली आणि तिथे गेल्यावर त्यांनी सांगितलं तुम्ही एवढी पार्सल आणली थांबावं लागतंय. मग काय थांबली मी पण, बसली तिथं. तिथलं झाल्यावर काय घेतलं नाही काय नाही. सनाट बघा घेतलंय, एक काहीतरी घेतलंय, पण दाखवू काय तुम्हाला. घेतलंय चप्पल घेतली. काय घेतलंय लावलंय. घेतलंय तर तुटली चप्पल घेतली, तुटलेली चप्पल हे तुटली होती. तुटलेली चप्पल घेतली आणि चांगली चप्पल आम्ही दुकानदाराला देऊन आलो बा. अक्षरशः तू म्हणली 4 पैसे म्हणल्यावर हाव द्या म्हणलं. बोलू सुद्धा बहिणीनं वाटत नाही, इतकं बेकार काम झालंय. लय आज लय मला अशक्तपणा आल्यागत झालंय. उद्या बघा मी सलाईन लावावं लागते मला एक. चला आजच लावे सलाईन लावावं लागते. चला जाऊया घरी बघूया चित्राबाई ती अजून घरी. त्यांना आली ढेकर कशी आली बघितलं का मित्रांनो. फिरण सावलीला बांधा पिंधायचं का नाही काय जायच नाही, सावलीला जरा थांबूया, लय उन्हानं चक्कर आता झालं. आपण मग 20 मिनिटात घरी पोचतोय. गुरांच्या पोटाचं बघायचं तर सगळी धाराचं टायमिंग होतंय. परत अजून दुधाची गाडी राहत नाही. 8 वाजले की दूध घरी राहतंय. 8च्या अगोदर दूध वाढावं लागतं. किती काय काम काल सकाळचं आमचं दूध घरी राहिलं. काय तुम्हाला सांगायचं, उगाच आली वाटायला लागलंय. आता इथून पुढं घर मात्र सोडायचं नाही रे बाबा. उन्हात इतकं बेकार होतंय, सांगता सोय नाही, इतकं बेकार होतंय उन्हात. काय होत नाही. आता उद्या काय नाही, पण परवा जाणार आहे. परवा बी माझ्या संग चल. कशाला नको बाबा, बाद झालं. हाय एवढं बघितलं आज नेमकं काय होतंय काय नाही. माणसाला पण डोळ्यानं बघितल्याशिवाय कळत नाही व नेमकं काय होतंय काय नाही, आहे का नाही. तर चला जाऊया घरी आपल्या. निघालोय बहिणीनं. पण तुम्ही म्हणसाल तू अशी का करते, पण काय झालंय मला यायला लागले तर कोरडं उमास, त्यामुळं कसं होतंय, चक्कर आल्या का होतंय, डोळ्यामुळं अंधारी पण यायला लागली. उन्हानं शक्यतो नाही झालं, मला झालंय पित्त झाल्यावर मला असं होतं माहित आहे. काय जरा गार वारं सुटलं म्हणजे बरं वाटतंय बघा. जरा गार वाऱ्याची झुळक आली म्हणजे गाडी चालवणाऱ्याला काय नाही वाटत मोहरं. त्या गाडी चालवण्याच्या धुंदीत माणूस काय करताय, मोहरच बघताय. पण आपलं कसं आहे, मागं बसायचं उगाच, आपल्याला कोण बोलत पण नाही काय नाही.